मात्रे बंटी दादा यांचा सुद्धा स्टँड बघायला मिळतोय। कुणाल दादा पाटील हाच एक स्टँड आपल्याला बघायला मिळतोय। सदानंद पाटील दादा 111 हा सुद्धा एक स्टँड बघायला मिळतोय। आणि एक व्हीआयपी डाईज काय जबरदस्त आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय। रॉकी ग्रुप चषक टेंबी खोडावे ही स्पर्धा आपण बघतोय। 444 बॉयज आचोले हा संघ एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने पांजू स्पोर्ट पांजू हा संघ फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळेल। ट्रिपल फोर बॉयज आचोले या संघाने लगातार 3 षटकार मारले तर अनिल पाटील सरांकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। हॅलो अनिल दादा पाटील यांच्याकडून 444 बॉयज आचोले या संघासाठी लगातार 3 षटकारांसाठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। पहिलं षटक गोलंदाजी मार्क पर अंकित आपल्याला बघायला मिळेल। राईट आर्म ओव्हर द विकेट सुरेख फटका बघायला मिळतोय। तेवढंच दर्जेदार क्वालिटी दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळालं। पहिल्यांदा चेंडू कलेक्ट केला होता हातामध्ये नंतर सुटला आणि या दरम्यान मात्र पापणी लवते न लवते तोपर्यंत एक धाव पूर्ण होताना बघायला मिळाली। धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे 1 या धावसंख्येवर। गुड क्रिकेट क्वालिटी दर्जाचं क्रिकेट या रॉकी ग्रुप चषक टेंबी खोडावेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय। आलेल्या सर्व क्रीडा प्रेमींचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत या दुपारच्या सत्रामध्ये। गोलंदाज अंकित सुरेख अप्रतिम बुंद्यात चेंडू टाकला होता। चेंडूला हलक्या हाताने खेळले एका धावेसाठी। गोलंदाज अंकित कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय। आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडूला मात्र ठेवलं जातंय। खोलवरचे चेंडू टाकले जातात। फलंदाजाला पायांची हालचाल करण्यापासून थोडंसं दूर ठेवलं जातंय आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की पहिल्या 2 चेंडूंवर सिंगल धावा येतात। गोलंदाज अंकित बॉलर तयार। यावेळेला आपण बघतोय सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय। 1 बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाजांकडे वेळ होता 2 धावा पूर्ण करण्याचा आणि या 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 4 धावा। पहिल्या 3 चेंडूंच्या समाप्तीखेर ह्या 4 धावा आपल्याला बघायला मिळतात। गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळाली। खेळपट्टीच्या मध्ये दोघांची सुद्धा धीरज आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। अंकित हॅट्रिक जर साध्य केली तर अनिल पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। 2 चेंडू 2 गडी बाद केले तर प्रल्हादजी दळवी साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे। 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 5 धावा। काही जबरदस्त सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय। 5 षटकांच्या खेळामध्ये कमीत कमी 45-50 धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे परंतु ज्या अनुषंगाने गोलंदाजी होते पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे। या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी व्हायला हवी आहे तिथे पॉवरफुल गोलंदाजी करताना अंकित आपल्याला बघायला मिळतोय। सुपर बॉलिंग गोलंदाज इथून सुरेख फटका आहे परंतु क्षेत्ररक्षकाला निवडले। 1 बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जातंय। इथे धावसंख्या 1 ने पुढे सरसावते। पुढे सरकली 1 ने 6 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात। षटक क्रमांक पहिलं 5 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय। काय सुरेख गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते। दुपारच्या सत्रामध्ये हवा खेळते आहे मैदानाच्या आतमध्ये आणि ह्याच वाळीवचे कॉमेंटेटर संतोषजी चव्हाण साहेब यांच्याकडून वाळीव संघासाठी शुभेच्छा। समाप्तीखेर एक्युरेट 10 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात। तर आदरणीय शिवसेना शाखा प्रमुख खराटरा मिलिंद काशीनाथ किनी मराठी दणका यांचं उद्याच्या दिवसामध्ये या क्रीडा नगरीत या मैदानावर आगमन होणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून लहान मुलांसाठी 300 आईस्क्रीमचं वाटप करण्यात येणार आहे।
त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांना धन्यवाद देतोय आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील आणि रॉकी ग्रुप चषक टेंबी खोडावे यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला खूप खूप शुभेच्छा दादा. या आपण उद्या कुठेही स्पर्धा असू द्या, मिलिंद दादा किणी मराठी दणका या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा हे कुठेही स्पर्धा असू द्या, आपलं जे आईस्क्रीम वाटप आहे लहान मुलांसाठी ते त्यांनी अविरतपणे कार्य चालू ठेवलेलं आहे. विनय येतोय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक दुसरा आपण बघतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 10 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला शेवटच्या चेंडूवर आणि धावसंख्या आपण बघितली तर 10 धावा. सुरेख अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली होती. पहिले 5 चेंडू केवळ 6 धावा आल्या होत्या, तदनंतर एक चौकार आला आणि धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज विनय गोलंदाजी ट्रॅकवर. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी हा गोलंदाज सज्ज होताना बघायला मिळतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला 1 बाउन्स पाठवले स्टँड मध्ये 4 धावांकरिता. हात खोललेले आहेत आता मात्र धावांची भूक वाढलेली आहे. धावसंख्या झपाट्याने वाढताना आपल्याला बघायला मिळते. काय कमालीचा फटका, क्रिकेटचं नयनरम्य सौंदर्य दर्शवणारा हा फटका आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या 4 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. विनय गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी हा गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पूर्णपणे चुकलेला आहे. ह्याचं कारण आपण बघितलं की टप्पा पडल्यानंतर ज्या चेंडूने जो अतिरिक्त बाउन्स घ्यायला हवा होता तो घेतला नाही. चेंडू खाली राहिला आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा विनय. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून एलिव्हेशन बनवलं होतं, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. आधीच ठरवलं होतं की लॉंग लेगच्या दिशेने खेळेन, स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पूर्णपणे चुकलेल्या आहेत. कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक, गुड कमबॅक. अविश्वसनीय गोलंदाजी करताना आपल्याला गोलंदाज बघायला मिळतोय अंकित. सुरेख सामना रंगताना बघायला मिळतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. अंकित राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून उजव्या एष्टीच्या बाहेर पंचांकडे लाऊड अपील. काय जबरदस्त गोलंदाजी करताना पुन्हा एकदा चेंडूने मात्र खाली राहण्याचं पसंत केलं. टप्पा पडल्यानंतर चेंडू पूर्णपणे खाली राहिला आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की पहिल्या चौकारानंतर लागोपाठ 3 निर्धाव चेंडू खेळले गेलेत. म्हणजे पहिल्या चेंडूवर चौकार येऊन सुद्धा काही फायदा केलेला नाही. गोलंदाजावर प्रेशर टाकण्याच्या ऐवजी गोलंदाजाने मात्र पूर्णपणे कमबॅक केलं इथे आणि धावसंख्या आपण बघतोय 14 धावा. पुन्हा एकदा अंकित. कौतुक करावं लागेल विनयचं. काय जबरदस्त गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. यावेळेला सुरेख फटका आहे. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल का, तर 2 धावा इथे वाचवल्या गेल्या आहेत. एका हाताने चेंडूला आतमध्ये ढकललं, दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलला आणि फेकला, तोपर्यंत 2 धावा. धावसंख्या आपण बघितली तर 16 धावा. 5 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे आणि धावसंख्या जर आपण बघितली धावफलकावर तर 16 धावा. सुस्थितीमध्ये संघ बघायला मिळतोय आपल्याला. 441 बॉयज आचोळे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय फलंदाजी करताना. अप्रतिम. काय जबरदस्त फटका. कौतुक करावं लागेल. 1 नाही 2 नाही तर 1000 वेळा जरी हा फटका बघितला तरी कंटाळा येणार नाही. एवढा सुंदर मनमोहक असा फटका आपल्याला बघायला मिळतोय. काय जबरदस्त फटक्याची निवड केली गेली. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 22. 2 षटकांच्या समाप्तीखेरी. दोन षटकांचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 22 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. मोठ्या धावसंख्येचा विचार मनामध्ये सुरू असताना इथे मात्र 2 षटकामध्ये 22 धावा आलेल्या आहेत. जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल. उर्वरित 18 चेंडू तुमच्याकडे आहेत. 18 चेंडूमध्ये अजूनही 30 धावा जरी आल्या तरी मात्र एक सन्मानजनक स्थितीमध्ये संघ पोहोचू शकतो.
सारंग वॉरियर्स हा संघ आपण बघतोय 22 या धावसंख्येवर बघायला मिळतोय. 22 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना बघायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर 441 बॉयज अचोले या संघाकडून गोलंदाजी मार्कवर आपल्याला संतोष बघायला मिळतोय. षटक क्रमांक 3 आहे. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी हा गोलंदाज सज्ज होताना बघायला मिळतोय. बावीस धावा धावफलकावर. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शाबूत आहे. काही जबरदस्त परफॉर्मन्स करताना बघायला मिळते ही जोडी. सुंदर नीटनेटका आयोजन आपल्याला या रॉकी ग्रुप चषकच्या माध्यमातून बघायला मिळते. खूप ऐकून होतो आम्ही या स्पर्धेबद्दल, परंतु आज प्रत्यक्षात या स्पर्धेमध्ये आम्हाला बघायला मिळते सुसज्ज असं मैदान. प्रत्येक खेळाडूची मात्र काळजी घेतली जाते. इथे उजव्या यष्टीच्या बाहेर पंच वळतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा इथे आपल्यापर्यंत पोहोचतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 23 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. धावफलक हलतं ठेवण्याचं काम फलंदाजांबरोबर गोलंदाज सुद्धा करतात. अतिरिक्त चेंडू हाताळून 23 रन्स, 23 धावा धावफलकावर. इथून रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निर्धाव निघून जातोय. जबरदस्त कमबॅक करताना गोलंदाज आपल्याला बघायला मिळाला. कारण तुम्ही जेव्हा रिव्हर्स फटका खेळण्यासाठी वळले तेव्हा गोलंदाजाने तुम्हाला हेरलं आणि चेंडू अजून बाहेर पिच केला आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की चेंडू निर्धाव निघून जातोय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं सुद्धा, ज्याने तुम्हाला हेरलं आणि बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळताना गोलंदाज बघायला मिळतोय. यावेळेला आउटसाइड दी ऑफ स्टंप. पुन्हा एकदा खराब लाईन लेंथ बघायला मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 24 धावा धावफलकावर जाऊन पोहोचतात. सिंगल डबलला रोखावं लागेल. अतिरिक्त धावसंख्या तुम्ही ज्या खर्च करायला लागल्या त्या टाळाव्या लागतील, कारण याआधीच 22 धावा 2 षटकामध्ये आलेल्या आहेत. परंतु इथे गोलंदाज चुकी करतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाने जर उचलला तर मात्र हे महागडं षटक ठरू शकते. षटक क्रमांक 3, चेंडू क्रमांक 2 घेऊन येतोय संतोष. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी हा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. सुरेख फटका आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. इथे बघा थोडीशी चुकी होते. सलामीचा फलंदाज आहे, त्यामुळे हा झेल खूप महागात ठरू शकतोय. कालच्या दिवसामध्ये आम्ही आग्री प्रीमियर लीग मध्ये बघितला, चेतनला 0वर बाद होता, परंतु झेल सुटल्यानंतर नाबाद 64 धावांची खेळी केली आणि 6 षटकांमध्ये 85 धावांचं टार्गेट पार झालं होतं. इथे सुद्धा तीच चुकी क्षेत्ररक्षकाने केली. एक सोपा झेल होता. बराच वेळ चेंडूची वाट बघत होता क्षेत्ररक्षक उभा आणि झेल सुटलेला आहे. झेल सुटल्यानंतर कशा पद्धतीने मात्र धीरज फलंदाजी करेल हे बघणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना प्रशांत. यॉर्कर लेनचा चेंडू होता. वाईड यॉर्कर. चेंडूला फक्त अडवलं जाते बॅटने. एका धावेसाठी धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. आतापर्यंत आपण बघितलं तर 3 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय. 26 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. प्रशांत. संतोष गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. सुरेख फटका आहे. चेंडूला फेकून दिलंय ते म्हणजेच लॉंग ऑफ सीमारेषेजवळ, मात्र झेल घेतला जातोय. आता कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. फलंदाज होतोय बाद. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. अप्रतिम गाण्याचे बोल आपल्याला ऐकायला मिळाले आणि खरोखरच ज्या पद्धतीचे बोल आहेत त्या पद्धतीचं मात्र हे आपल्याला अनमोल रत्न बघायला मिळतात. रॉकी दादा काही जबरदस्त मात्र त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक जण या स्पर्धेची आतुरतेने वाट बघत असतो. तीच ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 26 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण बघतोय 3 सुरू आहे. संतोष गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी हा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल.
तयार होतोय गोलंदाज. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी डाव्या हाताचा फलंदाज नवीन येतोय मैदानाच्या आतमध्ये रोशन. ते हलक्या हाताने चेंडूला ढकललंय. एका धावेसाठी धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये रॉकी ग्रुप चषक 2024 बुधवार दिनांक 10 जानेवारी 2025 या दिवशी आपण बघणार आहोत, विजिट करणार आहेत नायजेरिया अंडर-19 वुमन क्रिकेट टीम. आजच्या दिवशी येणार आहे, माफ करा. तर आज ही संध्याकाळी आपल्याला ही महिलांची टीम आपल्याला इथे बघायला मिळेल. नायजेरियाची अंडर-19 क्रिकेट टीम इथे याच मैदानावर भेट देण्यासाठी येणार आहे. खरोखरच अप्रतिम रॉकी दादाच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा आपण बघतोय आणि या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय नायजेरियाची ही क्रिकेट महिलांची क्रिकेट टीम इथे उपस्थित राहणार आहे, या स्पर्धेला भेट देणार आहे. काय जबरदस्त मात्र आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळते. आपल्याला एखाद खेळाडू आणण्यासाठी मात्र खूप कष्ट घ्यावे लागतात आणि इथे आंतरराष्ट्रीय आणि ती सुद्धा बाहेर देशातली टीम इथे येणार आहे. खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे. तसेच सिंगर अजयजी गायकवाड साहेब सुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत. तसेच सपना पाटील मॅडम सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत आताच करतोय, वेलकम करतोय. तुम्ही या इथे आणि ही स्पर्धा खरोखरच अनुभवा. काय जबरदस्त आयोजन नियोजन आहे. कारण या असल्या जागी एवढं सुंदर मैदान तयार करणं ही खूप सोपी गोष्ट नाहीये. खरोखरच यासाठी धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 29, 29 धावा 3 षटकांच्या समाप्तीखेर आपण बघितलं. खरोखरच कौतुकास्पद मात्र ही स्पर्धा बघायला मिळते. ऋतिक येतोय गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि चौथ्या षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होताना आपल्याला बघायला मिळतोय. वॉर्मअप करतोय थोडासा गोलंदाज दुपारच्या सत्रामध्ये. षटक क्रमांक 4 ऋतिक गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. 1-29 अशा सुस्थितीमध्ये सध्याच्या स्थितीला आपण बघतोय सारंग वॉरियर्स हा संघ बघायला मिळतोय. चला मित्रांनो, प्लीज थोडी घाई करा. षटक क्रमांक 4 ऋतिक गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅक वरून पहिला चेंडू हाताळण्यासाठी तयार होतोय. काय अप्रतिम सिस्टमॅटिकली आयोजन आपल्याला बघायला मिळते. 4-4-1 अचोळे संघ एका बाजूने क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघायला मिळतोय. खराब 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 लाईन लेंथ. फुलटॉस चेंडू होता. डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये नो चेंडूची सांगता होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 30 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. फ्री हिटचा इशारा पंचांकडून आपण बघतोय. या चेंडूवर सूट असेल, मोठा फटका खेळेल का फलंदाज, हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक. इथे आपण बघतोय सुरेख फटका आहे. चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषा पार केलंय. 6 धावांकरिता षटकार येतोय. कम ऑन डीजे. थँक्यू. धावसंख्या आपण बघितली तर 36, 36 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 आणि चौथ्या षटकातील एक चेंडूंचा खेळ होतोय. 36 धावा तब्बल धावफलकावर बघायला मिळतात. सुस्थितीमध्ये संघ आपल्याला बघायला मिळतोय. सारंग वॉरियर्स हा संघ एका बाजूने आपण बघतोय, तर क्षेत्ररक्षण करणारा संघ 4-4-1 अचोळे हा संघ एका बाजूने आपण बघतोय. ऋतिक गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड द विकेट. एश लागली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज होतोय बाद. रोशनच्या खेळीला इथे लागतोय पूर्णविराम. धावसंख्या आपण बघितली रोशनची वैयक्तिक तर 7 या धावसंख्येवर मात्र हा गडी आपला बाद होताना दुसरा हादरा बसतोय, तो म्हणजे सारंग वॉरियर्स या संघाला. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा रॉकी ग्रुप चषक.
ट्रॅकवर ऋतिक उजव्या हाताने राऊंड विकेट मारा करण्यासाठी हा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जातंय. एक डीप मिडविकेटला खेळाडू घेतलाय, त्यानंतर आपण बघितलं तर एक लॉंग ऑनला आहे, त्याच्यानंतर एक आपण बघतोय की डीप मिडविकेटच्या अगदी बाजूला खेळाडू उभा आहे. स्क्वेअर लेग आणि डीप मिडविकेटच्या मधोमध इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा बॅटचा संपर्क नाही, चेंडू निर्धाव निघून जातोय. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक केलाय. पहिला नो चेंडू, त्यानंतर फ्री हिटवर षटकार होताना आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट बघायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु थोडीशी खराब फेकी बघायला मिळाली आणि हीच फेकी जर थेट यष्ट्यांवर असती तर कदाचित फलंदाजाला माघारी जावं लागलं असतं. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 43. 43 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि चौथ्या षटकातील आतापर्यंत आपण बघितलं तर 5 चेंडूचा योग्य रीतीने खेळ होतोय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. चौथं षटक प्रगतीवर. धावसंख्येचा विचार केला तर 43 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. म्हणजे जी सुरुवात सारंग वॉरियर्स या संघाला हवी होती ती सुरुवात मात्र करून दिलेली आहे इथे. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक. यावेळेला मोठा फटका. या वेळेला या षटकातील आपण बघतोय तिसरा षटकार येतोय आणि धावसंख्या जाऊन तब्बल पोहोचते 49. 49 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेले आहे 4 षटकांच्या समाप्तीखेर. थँक्यू. पहिलं षटक अंकितने हाताळलं. 10 धावांचं हे षटक आपल्याला बघायला मिळालं. तदनंतर आला विनय. विनयने सुद्धा 12 धावा खर्च केल्या. त्यानंतर संतोष आला. संतोषचं 7 धावांचं षटक आणि 1 गडी बाद केला. त्यानंतर ऋतिक आला. ऋतिकने तब्बल 20 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केलाय. पुन्हा एकदा संतोषच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. संतोष ज्याने तिसरं षटक अप्रतिम हाताळलं होतं. या सामन्यातील, या डावातील सगळ्यात यशस्वी षटक हाताळलं होतं 7 धावांचं. तोच संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बघतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून उजव्या एष्टीच्या बाहेर. उजव्या एष्टीच्या बाहेर आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धावेमध्ये भर होताना आपल्याला बघायला मिळते. आधीच धावा खूपच आहेत धावफलकावर, त्यात आणखीन एक भर. 50वी धाव धावफलकावर लागली गेली. अर्धशतक, सांघिक अर्धशतक आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक गोलंदाजी मार्कवर. इथे आपण बघतोय सुरेख फटका आहे, परंतु यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल दिलेला आहे. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दिसला, परंतु बॅटची बाहेरील कडा लागली आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. गडी बाद होतोय इथे. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. डीजे थँक्यू. धावसंख्या आपण बघितली तर 50 धावा. 50 या धावसंख्येवर गडी क्रमांक आपण बघितला तर तिसरा बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. अशरफ. अशरफ येतोय मैदानाच्या आतमध्ये. सारंग वॉरियर्स या संघाकडून मात्र अशरफ नंबर 5 ला मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये संतोष कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय, या धावांवर ब्रेक लावला जाईल का संतोषच्या माध्यमातून, की अशरफ पुन्हा एकदा आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करेल आणि ज्या 50 धावा धावफलकावर लावल्या त्या 60-65 पर्यंत नेण्याचा प्रयत्न त्याचा असेल का, हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे सुरेख फटका आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक मात्र पोहोचलाय चेंडूवर. उचलेल चेंडूला फेकेल तोपर्यंत 1 धाव. 51 धावा धावफलकावर बघायला मिळतात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
संतोष चांगली गोलंदाजी करतोय, एक दोन दिशाहीन चेंडू सोडले तर आतापर्यंत मात्र प्रभावित केले संतोषने. काय गोलंदाजी करतोय, ज्या अनुषंगाने गोलंदाजाने कर्णधाराने गोलंदाजाला पाठवलंय त्या पद्धतीने मात्र गोलंदाजी करताना संतोष एकमेव गोलंदाज बघायला मिळतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून सुरेख फटका आहे. काय जबरदस्त टायमिंग आपल्याला बघायला मिळालं. चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट रिजनला 4 धावांकरिता. चौकार येतोय आणि या चौकारानंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 55 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण बघतोय 5वं सुरू आहे. 5व्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ होतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 3 चेंडूमध्ये 7-8 धावा जरी आल्या तरी सुद्धा एक सन्मानजनक स्थिती आपल्याला सारंग वॉरियर्स या संघाची बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. संतोष गोलंदाज तयार. यावेळेला चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स बघायला मिळाला आणि या बाउन्सने पुरेपूर बीट होताना फलंदाज बघायला मिळतोय. बाकीचं काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलंय. चेंडूला उचललं, फेकलं, तोपर्यंत चेंडू निर्धाव निघून गेलाय. धावसंख्या आपण बघितली तर स्थिरावलेली आहे 55 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 5 सुरू आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक. इथे बघा एलिव्हेशन बनवलं होतं, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. विकेट इथे मात्र बाद होतोय धावच्या स्वरूपामध्ये. स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे ती आपण बघतोय अशरफने. अशरफ कशा पद्धतीची फलंदाजी करेल शेवटच्या चेंडूवर हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण स्ट्राईक आपल्याकडे त्याने ठेवली. फयाज येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आहे. नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला फयाज बघायला मिळेल तर अशरफ सामना करेल या चेंडूचा. अशरफ कशा पद्धतीने सामना करेल. संतोषचा शेवटचा चेंडू असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 4-4-1 बॉयज आचोळे हा संघ क्षेत्ररक्षण करताना थोडस महागडा ठरलाय संघ, परंतु संतोषचं मी कौतुक करेन. संतोषने सुरेख गोलंदाजी केली. इथे आपण बघतोय झेल होईल का, परंतु नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा या दरम्यान पूर्ण होताना बघायला मिळतात आणि या 2 धावींच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचते 57 या धावसंख्येवर. विजयासाठी आपण बघणार आहोत 30 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि 58 धावांचं लक्ष समोर असेल. 30 चेंडू आणि 58 धावा. पुढील डावाचं धावतं वर्णन करण्यासाठी साथी समालोचक आहेत. इथे अक्षयजी पांडव सर आहेत, प्रमोदजी शेडगे सर आहेत आणि आमचे जवळचे मित्र हार्दिक किडी हे सुद्धा आहेत. तर मी आपली रजा घेतो. पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय रॉकी दादा आपलं आणि संजय दादा पाटील आपलं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय की तुम्ही आम्हाला इथे बोलवलत आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्यू सो मच. पहाडोलीचा एक गोड आवाज आपण ऐकलात या रॉकी ग्रुप चषक 2025 मध्ये. मी विनंती करेन रोहिदाजी पाटील टायगर स्पोर्टचे प्रोप्रायटर यांच्या शुभ हस्ते आज संजयजी पाटील यांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेत. रॉकी दादा यांच्या विनंतीस मान देऊन उपस्थित झालेले आहेत. आमचे जवळचे मित्र मनोजी पाटील. जेव्हा जेव्हा पहाडोलीमध्ये आम्ही जातो तेव्हा तेव्हा अतिशय नम्रतेने आम्हाला विचारपूस केली जाते. तर बहाडोलीचं प्रेम सुद्धा गावाचं आम्हाला मिळतं सातत्याने. तर मनोजी पाटील साहेब आपण आलात, अमूल्य वेळ दिलात, चांगलं समालोचन ऐकायला मिळालं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. रॉकी ग्रुप ट्रॉफी एकंदरीत आपण पाहू शकता 2025च्या माध्यमातून आपलं मनपूर्वक लाख लाख धन्यवाद आहे. नेक्स्ट मॅच ज्याच्या टॉस कडे ही आपण जाणार आहोत पांजू स्पोर्ट्स पांजू आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम
सर्वेश्वर चिखलडोंगरे आपण नाणेफेक करण्याकरता पांजू स्पोर्ट्स पांजू संघाचा कॅप्टन टॉस साठी या सर्वेश्वर चिखलडोंगरी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. पहिलाच बॉल योग्य तऱ्हेने खेळला आणि तिथे बाउंड्री लाईनच्या बाहेर त्या बॉलला नेलंय. व्हेरी फर्स्ट बॉलवर इथे दर्जेदार स्ट्रोक षटकार ज्यानं सुरुवात झाली या डावाची सुरुवात झाली या इनिंगची. सलग 3 चेंडूत 3 षटकार आले तर अनिलजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर सलाउद्दीन आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा फ्लिक करायचं होतं. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्यात मात्र तिथे योग्य वेळी योग्य सिग्नल मिळाला त्यामुळे हा अपघात टळलाय असं म्हणावं लागेल. सलाउद्दीनच्या विरोधामध्ये मोठा फटका तिथे फ्लिक करण्याचा प्रयत्न होता पुण्याच्या एकदा मात्र बॅटन बॉल मधलं कनेक्शन झाले नाही. बॉल बॉडीचा ब्रश करत असताना तिथे फाईन शॉर्ट थर्डमॅन मध्ये पोहोचला होता आणि शॉर्ट थर्डमॅन मध्ये जोपर्यंत बॉलला उचललं गेलं रन मिळाली नाहीये. एक निर्धाव चेंडू कारण पहिल्या बॉलवर षटकार आलाय त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं आहे. सलाउद्दीन जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस फिरवलेला बॉल ऑन साइडला पुण्याच्या एकदा वळवलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय मात्र हा पाठलाग अपुरा ठरेल. बॉल निघून जाईल. फाईन लेगच्या डोक्यावर सीमा रेषा पार. खराब गोलंदाजीचं थोडंसं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळते. बॉडी लाईनवर जास्तीत जास्त चेंडू हाताळले जात आहेत आणि त्याचा फायदा चौकार. जर आपण पाहिली तर 10 धावा दाफलकावर आहेत. सलाउद्दीनच्या विपक्षामध्ये हात खुललेले मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण पाहताय. चांगला बॉल 2 बॉल मध्ये 10 रन्स आलेत त्यामुळे थोडासा संयम तो विकेटवर गरजेचा आहे. थोडासा वेळ विकेटवर घालवणं गरजेचं आहे आणि तेच यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. संजय आणि प्रशांत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 444 बॉईज अचोळे आणि सारंग वॉरियर्स वालीव मध्ये मॅच सुरू आहे. या दरम्यान आणखी एक चांगला पुल पॉवरफुल आणि ब्युटिफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारामध्ये परावर्तित झालाय. खराब गोलंदाजीचं पृथक्करण सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सलाउद्दीन तिथे जर आपण पाहिलं तर राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय आणि अगदी बॅटच्या पट्ट्यात बॉल त्याच्याकडनं हाताळले जात आहेत आणि बॅटच्या पट्ट्यात येणाऱ्या या बॉलवर अगदी योग्य तऱ्हेनं आक्रमण सध्या मैदानाच्या आतमध्ये संजयच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 5 चेंडूचा खेळ 16 धावा. क्षेत्ररक्षण ज्यामध्ये थोडीशी व्यूहरचना ज्यामध्ये थोडासा बदल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मात्र गोलंदाजीचा टप्पा तो सर्वस्वी गोलंदाजीच्या हातामध्ये आहे. तुमच्याकडे प्रचंड वेग कट असून चालत नाही. तुमच्या खांद्यावर किती कंट्रोल आहे, तुम्ही कुठल्या टप्प्यावर चेंडू पिच करता हे क्रिकेटमध्ये तपासलं जातं पाहिलं जातं. इथे जर आपण पाहिलं तर थोडीशी खराब कामगिरी. पुन्हा एकदा पॅड लाईन वरचा बॉल फेकून दिलाय त्याला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. षटकारामध्ये कन्वर्ट केले 6. खराब गोलंदाजी इथे सलाउद्दीन अन्सारीकडनं आपल्याला पाहायला मिळाली. सातत्यानं अप्रतिम अशी फटकेबाजी षटकारांची आतिषबाजी. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर जाऊन पोहोचली 22-22. आपण या ठिकाणी करूयात. महेशजी बोईरसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सोबत आपण टॉस करतोय. पांजू स्पोर्ट्स पांजू आणि दुसऱ्या बाजूला सर्वेश्वर चिखलडोंगरी आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वेश्वर चिखलडोंगरी संघाचा कॉल असेल. कॉइन स्पिन केला जातोय. फुल टॉस आणि रॉकी ग्रुप असा कॉल या ठिकाणी केलाय. टॉस या ठिकाणी जिंकलाय सर्वेश्वर चिखलडोंगरी या संघाने. टॉस काय निर्णय काय असेल? आम्ही पहिला फिल्डिंग करू. जास्त काही विचारणार नाहीये. सर्वेश्वर चिखलडोंगरी संघाने टॉस या ठिकाणी जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कॉम्बॉक्स मध्ये. ओटी अक्षय सर. पहिल्या ओव्हरमध्ये सलाउद्दीनच्या विपक्षामध्ये हात खुललेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळालं. मॅचचं चित्र बदलवलं या पहिल्या ओव्हरमध्ये. सलाउद्दीनने केलेली खराब कामगिरी कुठेतरी वालीवकरांच्या विरोधात जात असताना आपल्याला पाहायला मिळाली. वालीव आणि अचोळे या 2 टीम मधला संघर्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. ओव्हर नंबर 2 सैजाद गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस मात्र फक्त दिशा दिली तिथे बॉलला सिंगल मध्ये कन्वर्ट केलं. एकच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धाफलक पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते एकंदर 23. खूप मोठा आव्हान तुम्ही उभं केलेलं नाही. 58 धावा विजयाकरता तुम्ही विपक्षी टीमला दिल्यात. तिथे एखादं षटक खूप महागडे गेलंय. पहिलं षटक जे खूप महागडे गेलंय त्यामुळे इथे कमबॅक करावा लागेल. फुल टॉस दिला. खराब गोलंदाजी. बॉल पुण्याच्या एकदा सीमारेषा पार. चौकार, ज्या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 4 या आकड्याने वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचते 27-27. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा धाफलकावर. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. सैजाद यावेळेस जर आपण पाहिलं तर टप्पा खेळल्यानंतर बॉल थोडासा अँगल क्रिएट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव च्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. 27 धावा धाफलकावर आहेत. प्रत्येक षटकागणिक 11.50च्या जवळपास रन तुम्हाला गरजेचे आहेत आणि तिथे तुम्ही 13च्या वरच्या सरासरीने फलंदाजी करताय म्हणजे मॅचला सोपं करण्याचा प्रयत्न इथे जरूर केला गेलाय. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. फलंदाजाला बीट करत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 27 धावा या धाफलकावर आहेत म्हणजे खूप जास्त प्रेशर इथे फलंदाजावर येणार नाही कारण पहिल्याच गोलंदाजानं अगदी धावसंख्येची लयलूट केली आहे. 22 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये धाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाले. यष्टी उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. माघारी परतवलं यावेळेस फलंदाजाला. फलंदाज संजय जो खूप चांगली फलंदाजी करत होता. षटकार चौकारांची आतिषबाजी त्याच्या वतीने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होती. त्या संजयच्या पारीचा अंत केला. विकेट मिळवली आहे खेळाडू बाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवर सैजाद सुरुवातीला थोडासा महागडा होता मात्र आता चांगलं कमबॅक करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा. यावेळी क्षेत्ररक्षक आहे. फ्लाइंग स्लीप मध्ये रन मिळणार नाही. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळते. गुड कमबॅक आपण म्हणू शकतो सैजादच्या बाबतीत. 5 रनचं हे षटक त्यानं तिथे समाप्त केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या त्या फक्त 5. गोलंदाजीमध्ये कसं परिवर्तन केलं जाईल, कुठला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रचारण केलं जाईल. धीरज झा या टीमला लीड करत असताना सध्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि जर तो लीड करतोय तर मग क्षेत्ररक्षण सजवण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे आणि इथे आपल्या गोलंदाजाच्या गोलंदाजीला अनुसरून ते क्षेत्ररक्षण सेट करत असताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता यावेळेस गुलजार अहमद जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येतोय. चांगली गोलंदाजी केली होती वालीव प्रीमियर लीग मध्ये. सुरुवातीचे काही दिवस पर्पल आणि ऑरेंज दोन्ही कॅप ज्या खेळाडूच्या डोक्यावर होत्या तो गुलजार अहमद सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप अप्रतिम आयोजन नियोजन वालीव प्रीमियर लीगचंही आपण पाहिलंय मागच्या काही दिवसांमध्ये. इथे चांगला बॉल, दर्जेदार चेंडू. मला वाटतं झेल होता इथे. बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला होता हा बॉल मात्र धीरज पासून डाव्या बाजूला असल्या कारणानं तो बॉल कॅरी करणं थोडंसं कठीण गेलं. मात्र एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळालाय. गुलजार अहमद एक अँगल क्रिएट करत असताना चांगली गोलंदाजी करतोय. पहिलं षटक जर या डावामधनं वगळलं
तर आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी राहिली. अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेंथ त्यावर गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. पुढे खेळवला, हेलिकॉप्टर उडवलाय. हा हेलिकॉप्टर जाईल मैदानाच्या बाहेर, सीमा रेषा पार, षटकारामध्ये जाईल. 6. रॉकी ग्रुप त्यांची ही गीतं आपण ऐकताय आणि याच गीतांना ज्यांनी आवाज दिलाय ते सिंगर्स आणि डीजे पम्या आज या मैदानावर संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, बॉल चाललाय वेगानं. यावेळेस सीमारेषेला क्लिअर करेल का? आउटफील्ड भयानक वेगवान आहे, मात्र फिल्डिंग त्याहूनही तेज तर्रार. तिथे संदीप सांबरे पांडे या नावाने ओळखलं जातं आणि तो वेगानं आला, त्यानं बॉलला स्टॉप केलं, रन सेव्ह केल्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकार असताना धावून पोहोचते एकंदर 35. 35 या आकड्यावर 3 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात याही ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी या मॅचची गरज आहे आणि चांगली फलंदाजी ही विजयी संघाकरता गरजेची आहे. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे 1 रन मिळाली. दुसरी करता प्रयत्न, सलाउद्दीन चुका करतोय. या चुका परवडणाऱ्या नाही आहेत कारण खूप जास्त बँक बॅलन्स नाहीये. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती ती जर तुम्ही तपासली ना तर 60-65 रन्स या मैदानावर ज्या योग्य आहेत, मात्र विजय मिळवून देण्याकरता ठोस टोटल असं नाही म्हणू शकत आपण, कारण इथे रन्स अगदी वेगानं बनतात. षटकार चौकारांची आतिषबाजी या मैदानावर आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळते. पुढचा बॉल, यावेळेचा गुलजार अहमदचा बॉल पुन्हा एकदा कट केला, वेगानं चालला. यावेळेस थांबवणं थोडंसं कठीण दिसतंय, मात्र कठीण काम शक्य करण्याचा प्रयत्न फसला. बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धाफलकावर पुढे सरकार असताना धावून पोहोचते ती 41. इथनं विजयाकरता 17 धावसंख्याची गरज आहे आणि 13 चेंडू ते तुमच्याकडे शिल्लक आहेत. 13 चेंडू आणि 17 धावा या मॅच मध्ये जिंकण्याकरता गरजेचे आहेत. गुलजार अहमद सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना इथे चुकी झाली. फ्लाइंग स्लीपच्या हातातनं बॉल निसटला, बॉल गेलाय सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4. माणसानं मरावं परंतु कीर्तिरूपी उरावं. पंढरीशेठ फडके छकडा शर्यतीमधलं एक अग्रगण्य नाव, महाराष्ट्र छकडा संघटनेचे अध्यक्ष सुद्धा होते आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व होतं पंढरीशेठ फडके, जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, मात्र त्यांचं हे गीत जे सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळतंय. सैजाद सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला बॉल, हे षटक खूप निर्णायक आहे. मॅच जिवंत राहील की ही मॅच इथेच समाप्त होईल ते ठरवणारं हे षटक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जिथे सलाउद्दीनच्या खांद्यावर विश्वास दर्शवला गेला, त्यानंतर सैजादनं चांगली कामगिरी केली. एरवी टीम वालीवकडनं सातत्यानं सैजाद पहिल्या ओव्हर करता पाहायला मिळतो. आज थोडासा बदल, आणि हे बदल कधीतरी तुमच्या अंगलट येतात.
तसाच एक बदल आज टीम वालिवच्या अंगलट आलाय आणि इथे दिलाय फुल टॉस आणि त्या फुल टॉसला इथे अगदी सीमा रेषे पलीकडे राईट दिली आहे, फेकलंय त्याला सीमा रेषा पार, षटकार. पाहायला मिळाला फुल टॉसच्या माध्यमातून हा स्ट्रोक इथे परावर्तित केला षटकाराच्या मदतीनं. धावसंख्येमध्ये वाढ होती. अचोळी टीम खूप चांगला परफॉर्म बॅटिंगच्या माध्यमातून सध्या मैदानात करतीये. खाली राहिलेला बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल यावरही मिळेल. एक सिंगलच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोचते ते एकंदर 52 या आकड्यावर 22 च्या स्वरूपानं रन्स त्या इथे धावफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आव्हान सोपं केलंय, मात्र गोलंदाजांना ते कठीण करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि काय तो केला जाईल का हे आपल्याला मैदानाच्या आतमधनं बघायचं आहे. लो स्कोरिंग मॅच. इथे मात्र चांगला फटका. पुण्याच्या एकदा फक्त दिशा दिली, गॅप शोधला, बॉल वेगानं चाललाय, थांबवणं कठीण, निघून जाईल सरळ यावेळेस सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल, रन्स मिळतील 4. तंत्रशुद्धता या संपूर्ण इनिंग मध्ये आपल्याला अचोळे टीम कडनं पाहायला मिळाली. अजूनही 2 धावसंख्येची गरज आहे. येणारे 8 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 2 धावा विजयाकरता धावफलकावर लावायच्या. अगदीच एकतर्फी क्रिकेट ते मैदानाच्या आतमधलं पाहायला मिळालं. वालिवकरांकडनं जी अपेक्षा होती त्या अपेक्षेचा पूर्ण भंग मैदानाच्या आतमध्ये त्यांनी केलाय. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये एक डॉट बॉल येतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं संजयने आक्रमकता केली, संजयने 26 धावांची एक चांगली इनिंग साकारली, जिथे सलाउद्दीनचे बॉल अगदी बॅकच्या रेंज मध्ये येणारे होते, कारण तो राऊंड विकेटने गोलंदाजी करताना स्टंपवर मिडल स्टंपवर पिचिंग करत होता आणि ती पिचिंग चुकीची होती, ज्यामुळे तिथे षटकारांची आतिषबाजी आपल्याला निश्चित पाहायला मिळाली. यावेळेस मात्र स्टंट अँड डिलिव्हर्ड, स्टंट अँड डिस्पॅच केले, बॉलला फेकून दिले ओव्हर द लॉंग ऑफ. खेळ खलास. विजयी होतीये टीम 444 बॉईज अचोळे. 444 बॉईज अचोळे या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम सारंग वॉरियर्स वालिव. आपण इथपर्यंत आलात, आपण खेळलात, आपण आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद असेल. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे प्रशांत.